रात्री 8 वाजता पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरातल्या एका पॉश सोसायटीच्या जिममध्ये 24 वर्षाचा एक IT इंजिनियर नेहमीसारखा वर्कआउट करत होता. वर्कआउट संपून त्यानं बॅग खांद्यावर टाकली आणि तेवढ्यात सिव्हिल ड्रेसमध्ये काही जण जिममध्ये घुसले. कुठलाही आरडाओरडा नाही, कुठली झटापट नाही. काही सेकंदात त्या तरुणाला ताब्यात घेऊन नेण्यात आलं. हा तरुण साधासुद्धा नव्हता. तपास यंत्रणाच्या माहितीनुसार तो थेट पाकिस्तानातल्या एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता आणि त्याच्या टार्गेट लिस्टमध्ये होतं थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव. आणि याच्या दुसऱ्या दिवशी शेकडो किलोमीटर दूर झारखंडमध्ये एका तरुणीला अशाच पद्धतीने उचलण्यात आलं. या दोघांचं कनेक्शन काय, प्लॅन काय आणि हा प्लॅन कुठपर्यंत पोहोचला होता हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 30 जुलैला पश्चिम बंगालच्या वर्धमान शहरातल्या रेनासा टाउनशिप या हाय प्रोफाईल सोसायटीत मोहम्मद हमीम मंडल हा 24 वर्षाचा तरुण राहायचा. पेशानं IT प्रोफेशनल, दिसायला अगदी सर्वसामान्य, रोज जिममध्ये जाणारा, सोशल मीडियावर सक्रिय असणारा एक तरुण. शेजारी पाजारी किंवा ओळखीच्या कोणालाही स्वप्नातही वाटलं नसतं की हा मुलगा एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाचा भाग असू शकतो. पण त्या दिवशी सेंटर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं पश्चिम बंगाल ATF ला एक अत्यंत गोपनीय आणि तितकीच गंभीर माहिती दिली. वर्धमानमध्ये राहणारा एक तरुण जैश ए मोहम्मदच्या थेट संपर्कात आहे आणि काहीतरी मोठी घटना घडण्याच्या तयारीत आहे असा इशारा या माहितीतून मिळाला होता. या माहितीवरून STFने तातडीने हालचाल केली नाही, तर आधी 2 दिवस त्याच्यावर करडी नजर ठेवली. त्याच्या रोजच्या हालचाली, कोणाशी संपर्क, कुठे ये जा या सगळ्याचा अभ्यास केला आणि पुरेसे पुरावे हाती आल्यावरच अखेर 30 जुलैच्या रात्री त्याला जिम मधून शांतपणे ताब्यात घेतलं. कुठलाही गोंधळ न करता अगदी प्लॅन केल्यासारखी ही कारवाई पार पडली. पण खरा गुम पुढेच होता. हमीमच्या चौकशी जे काही समोर आलं त्याने तपास यंत्रणेचेही डोळे विस्फारले. यानंतर अवघ्या 24 तासात तपासाची चक्र इतकी वेगाने फिरली की दुसऱ्या दिवशी 31 जुलैला शेकडो किलोमीटर दूर झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यातल्या बरहरवा भागातून अर्पिता सरकार या 24 वर्षाच्या तरुणीला अटक करण्यात आली. या दोघांमध्ये नेमकं काय कनेक्शन होतं हे समोर यायला फार वेळ लागला नाही. तपासात हळूहळू एक एक धागा उलगडत गेला आणि प्रत्येक धागा आधीपेक्षा जास्त धक्कादायक होता. हमीम मंडल मूळचा कोलकात्याचा हावडा भागातला. वडिलांचा तांदळाचा व्यवसाय, म्हणजे कुटुंब तसं सर्वसामान्यच. पण गेल्या काही वर्षात तो जैशच्या सज्जाद भट या दहशतवाद्याच्या संपर्कात आला असा तपास यंत्रणांना संशय आहे. हा संपर्क नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. पण सोशल मीडियावर आणि गेमिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अशा तरुणांना हेरण्याची पद्धत जैश सारख्या संघटनांमध्ये आधीपासूनच वापरली जाते असं सुरक्षा तज्ज्ञ सांगतायत. सज्जादकडूनच हमीमला फंडिंग मिळत असावी असा संशय तपास यंत्रणांना आहे. कारण एवढ्या कमी वयात आणि सर्वसामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही तो कुटुंबासोबत एका महागड्या अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याची राहणी, खर्च करण्याची पद्धत हे सगळं त्याच्या जाहीर उत्पन्नाशी जुळत नव्हतं. हीच बाब तपास यंत्रणाच्या नजरेत खटकली. त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या इनक्रिप्टेड ऍप्स सापडली ज्यातून तो सज्जादशी ऑडिओ मेसेजच्या माध्यमातून संपर्कात राहायचा. मेसेजिंगसाठी नेहमीचं व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम नाही, तर खास इनक्रिप्टेड प्लॅटफॉर्म्स वापरणं हेच मुळात संशयाला बळकटी देणारं होतं. पण जैशनं कोलकात्यातल्या एका सर्वसामान्य तरुणाला का हेरलं हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. माध्यमातल्या रिपोर्टनुसार जैशनं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना लक्ष्य करण्याचा कट रचला होता आणि ही जबाबदारी सज्जाद भटवर सोपवण्यात आली. सज्जादला असा माणूस हवा होता कोलकाता शहर आणि इथं स्थानिक राजकारणात आतून ओळखत असो. या शोधात त्याची नजर हमीमवर पडली आणि हळूहळू त्याला आपल्या जाळ्यात ओढलं. यानंतर हमीमचं काम सुरू झालं. मुख्यमंत्र्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याचं, त्यांचा दिनक्रम कसा असतो, ते कुठल्या रस्त्याने ये जा करतात, त्याचे वेळापत्रक काय असतं, बंगल्यावर सोडल्यानंतर सुरक्षा जवान नेमके कुठे जातात, सुरक्षेतले लोक कधी आणि कुठून येतात, या सगळ्याची बारकाईने रेकी हमीमनं केली. तो कधीच थेट समोर यायचा नाही. बहुतांश वेळा ऑनलाईन सर्व्हिलन्स ठेवायचा आणि गरज पडली तरच प्रत्यक्षात स्पॉटवर जाऊन फोटो व्हिडिओ काढायचा. हे सगळं मटेरियल तो सज्जाद भटला पाठवत असे. सूत्राच्या हवाल्यानं काही माध्यमांनी असंही सांगितलं की सज्जाद सोबतच राणा अबीर, जट उजैर आणि हद या दहशतवाद्यांशी हमीमचा संपर्क होता. आता वळूया अर्पिता सरकारकडे, जिची कहाणी हमीमपेक्षाही जास्त गुंतागुंतीची आहे. BA इंग्लिशची विद्यार्थी असलेली अर्पिता वर्षानुवर्ष फेसबुकवरून हमीमच्या संपर्कात आली आणि दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले.
सुरुवातीला हे नातं अगदी सर्वसामान्य प्रेम कहाणीसारखं दिसत होतं, पण पुढे हमीमनं जयेशसाठी काम सुरू केलं तेव्हा त्यानंच अर्पितालाही या कामात ओढलं. रिपोर्टनुसार अर्पिताची भूमिका छोटी नव्हती, उलट या संपूर्ण नेटवर्क मधला ती एक महत्वाचा दुवा होती. ती सोशल मीडियावर सरकारी अधिकारी, पोलीस, राजकीय नेते आणि इतर हाय प्रोफाईल व्यक्तींशी ओळख वाढवायची, हळूहळू विश्वास कमवायची, त्यांना प्रेमाच्या जाळात अडकवायची आणि तिथून मुख्यमंत्र्यांशी संबंधित संवेदनशील माहिती हळूहळू बाहेर काढून घ्यायची. काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार तिचं पुढचं टार्गेट होतं मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातले काही मंत्री. त्यांनाही हनी ट्रॅप करून माहिती मिळवायची आणि एवढ्यावरच न थांबता काही मंत्री व त्यांच्या नातेवाईकांना भेटीचं आमिष दाखवून अपहरण करून खंडणी वसूल करण्याचाही बेत होता, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आलाय. म्हणजे एकीकडे देशातल्या सुरक्षेला धोका आणि दुसरीकडे थेट आर्थिक गुन्हेगारी अशा दोन्ही पातळ्यावर हे नेटवर्क काम करत होतं असं दिसतंय. आता कहाणीतला सगळ्यात मोठा धक्का, STF चे इन्स्पेक्टर जनरल गौरव शर्मा यांनी माध्यमांसमोर या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे उघड केलं. त्यांच्या माहितीनुसार अर्पिता सरकार राज्यातल्या एका मंत्र्यांच्या मुलाच्या संपर्कात होती आणि हीच बाब तपास यंत्रणाच्या रडारवर आली. तपास पुढे सरकला तेव्हा अर्पिताचे धागे थेट पाकिस्तानी हँडलर्स पर्यंत आणि वर्धमानल्या हमीपर्यंत पोहोचले. दोघांचे मोबाईल फोन तपासले असता दोघेही जयेशच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट झालं आणि दोघांनाही अटक करून हा कट वेळीच उधळण्यात आला. हमी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतल्या प्रत्येक हालचालीचा अपडेट व्हॉइसमेलच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलर्सला द्यायचा आणि सुरक्षेत कुठे कुठे हलगर्जीपणा होतोय यावर त्याचा विशेष भर होता, असंही गौरव शर्मा यांनी सांगितलं. पण यापेक्षाही मोठी जबाबदारी हमीमवर सोपण्यात आली होती. पाकिस्तानी हँडलर्सने जंतर मंतरवर सुरू असलेल्या CGPच्या आंदोलनात गोंधळ उडून हिंसा घडवण्याचा कट रचला होता. उद्देश एकच, देशात अशांतता पसरवायची. यासाठी हमीमनं पोलिसांच्या वेशात आंदोलकांमध्ये शिरून पेट्रोल बॉम्ब फेकून हिंसाचार घडवायचा होता आणि यासाठी त्याला पोलिसांचा युनिफॉर्म तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले होते. हा प्लॅन प्रत्यक्षात का उतरला नाही याचं स्पष्ट उत्तर अजून तपास यंत्रणेकडे नाही. सध्या हमीम आणि अर्पिता दोघेही STFच्या ताब्यात आहेत. दोघांमध्ये मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रिक डिव्हाइसेस जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचे कॉल्स, इंटरनेट चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत, जेणेकरून या दहशतवादी नेटवर्कशी जोडलेल्या इतर सदस्यांचा शोध घेता येईल. दोघांमध्ये व्हॉट्सअप चॅट्सची तपास यंत्रणेच्या हाती लागले असून हाच धागा पकडून पुढचा तपास सुरू आहे. STF, बंगाल पोलीस आणि ATS या तिन्ही यंत्रणा एकत्रितपणे या प्रकरणाचा छडा लावत आहेत. गौरव शर्मा यांना माध्यमांनी अनेक प्रश्न विचारले. हा प्लॅन कॅन्सल का झाला? तो दुसऱ्या तारखेसाठी शिफ्ट करण्यात आला होता का? अर्पितानं मंत्र्यांच्या मुलाशिवाय आणखीन कोणाला फसवलं होतं का? त्यांना फंडिंग नेमकी कुठून मिळायची? या सगळ्या प्रश्नावर सुरक्षेच्या कारणास्तव जास्त माहिती देता येणार नाही, असं उत्तर शर्मा यांनी दिलं. तपास यंत्रणाची सावध भूमिका साहजिकच आहे, कारण एखादी माहिती वेळेआधी उघड झाली तर या नेटवर्क मध्ये इतर सदस्य सावध होऊन पुरावे नष्ट करू शकतात किंवा फरार होऊ शकतात. या कारवाईनंतर बंगालच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. थेट मुख्यमंत्र्यांची रेकी आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्या मुलालाच हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न हा विषय साधा नक्कीच नाही. राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि गुप्तचर यंत्रणाच्या तयारीवरही यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एवढ्या मोठ्या पदवीवरील व्यक्तीची इतक्या बारकाईने रेकी होऊनही ती वेळीच पकडली गेली, ही एका अर्थाने यंत्रणाचं यश आहे, पण ती इतक्या टप्प्यापर्यंत पोहोचलीच कशी? हा प्रश्न तितकाच गंभीर आहे. पुढच्या काळात या प्रकरणात आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी नाकारलेली नाही आणि त्यामुळेच हे प्रकरण इथेच संपणार नाही हे स्पष्ट आहे. एका सामान्य IT इंजिनिअरिंग पासून ते एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या कटापर्यंत आणि फेसबुकच्या प्रेमापासून ते हनी ट्रॅप आणि खंडणीच्या मोठ्या नेटवर्क पर्यंत या प्रकरणानं एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केली. शत्रू आता सीमेवर नाही तर आपल्या आजूबाजूच्या साध्या सुध्या चेहऱ्यांमधून घुसखोरी करतोय. सोशल मीडियावरची एक साधी ओळख किती मोठ्या धोक्याचं कारण ठरू शकते हे या घटनेनं दाखवून दिले. तुम्हाला काय वाटतं? अशा हनी ट्रॅप आणि स्लीपर सेल नेटवर्क पासून आपली सुरक्षा यंत्रणा खरंच किती सज्ज आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.